ढणटण सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही पाहणार आहोत ठाण्यातली मोस्ट पॉप्युलर आणि एकदम फेमस असलेली देवी ठाण्याची दुर्गेश्वरी. आणि माझ्यासोबत आहेत शुभम आहे, सौरभ, अजून सनील आणि सागर आहे. आणि आम्ही आता जाणार आहोत दुर्गेश्वरी पाहायला, ठाण्याची आनंद दिघे साहेबांची देवी. चला तर स्टार्ट करूया. स्टार्टिंगलाच आठवण करून देतो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्त सबस्क्राईब करा. ठाणा स्टेशनवरून आम्ही आता चाललो आहे टेंबी नाक्याला. टेंबी नाक्याला जात असताना आपल्याला तलावपाली दिसते, ही बघू शकता. आणि रात्रीमध्ये तर खूप सुंदर असे तलावपालीचा व्ह्यू आहे. आणि आम्ही आता इथून आता समोर जाणार आहोत. आणि ही पाहू शकता हे पूर्ण तलावपाली. आम्ही सर्व एक्सायटेड आहोत देवी पाहण्यासाठी. आणि आता इथून आम्हाला सीधा जायचं आहे समोर आणि त्यानंतरला टेंबी नाका लागेल. तलावपालीची ते हा बघू शकता एलियन आहे, ही पाहू शकता. हा आहे तलावपालीचीतला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आहे, तिथला मेन गेट आहे. टेंबी नाका आता स्टार्ट झालेला आहे. आणि हे आहे स्टार्टिंगला इथं लहान मुलांसाठी जे जत्रेचे स्पॉट्स असतात, हे खेळण्याचे, ते सर्व आहेत ह्या ठिकाणी. आकाशपाळणा सर्व हे इथं आहेत. आणि त्यानंतरला पुढे लागणार आहे मोठी जत्रा. तिथे सर्व आपल्याला खायचे सर्व वस्तू आपल्याला तिथे भेटणार आहेत. आणि हा आहे मोठा आकाशपाळणा. टेंबी नाक्याच्या पहिल्या टप्प्यावरती हे मोठे असे तोरण आहेत डेकोरेशनचे. आणि इथून स्टार्ट होतो टेंबी नाका. आणि इथूनच जत्रा पण चालू होते आता देवीची. आणि हा मोठा एकदम तोरणासारखा हे केलेला आहे डेकोरेशन. थोडेसे पुढे आलो आहे आणि हा पाहू शकता मोठा बॅनर आहे. या ठिकाणी सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत असा मोठा बॅनर आहे. चला अजून आता पुढे जायचं. आता पुढे जत्रा चालू होणार आहे. आपण त्या ठिकाणापासून आलेलो मगाशी बॅनर पाहून. आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे. आणि ही आहे मोठी जत्रा. या ठिकाणी पाहू शकता दोन्ही साईडनी जत्रेचं ही आहे. आणि मधूनच एंट्री आहे आतमध्ये जायला. पण आम्ही इकडून चाललो आहे. आता हे दुसऱ्या टप्प्यावर दुसरं तोरण आपल्याला पाहायला भेटतं आहे. सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे इथं. आणि हा ही दुसरा बॅनर. स्टार्टिंगचा आपण हा डेकोरेशन पहा. आता चालू आहे आरती. इथून पाहायला भेटते आपली ठाण्याची दुर्गेश्वरी. इथून आपल्याला दर्शन घ्यायला भेटतं आहे, मुखदर्शन. आणि आपण आता नंतरला आपण पाहूया आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया नंतर. हा बघा देवीसाठी पाहायला आलेले सर्व भक्त. आणि हा एकदम फुल क्राऊड आहे एकदम, ही पाहू शकता गर्दी. करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. तिथून पुढे आले की आपल्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मारक आहे.
स्मारक पाहून आपण नंतर पुढे आलो की त्याच पुढे आनंद आश्रम पण आहे. आपण आता आनंद आश्रममध्ये जाऊया. हा म्हणजे मुलींची आनंद दिघे साहेब ह्या ठिकाणी बसायचे. त्यांच्या खुर्चीवरती त्यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यांचा आनंद आश्रम आपण आता पाहूयाच पूर्ण. या ठिकाणी आहे देवी मातेची मूर्ती. आपण धर्मवीर पिक्चरमध्ये आपण पाहिलेला झाड तसंच पूर्ण एकदम तसंच आहे. आतमध्ये आनंद आश्रम, सुंदर असा आनंद आश्रम आहे आणि तुम्ही पण जाऊन भेट द्या लवकरात लवकर. इथून आहे वरची साईड, पण वरती बंद आहे. ही आहे आतमध्ये स्टार्टिंगची खोली आणि इथून आपण आता पाहूया आतमध्ये जाऊन त्या साईडला. त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे सर्व जेवढे ते त्यांचं सर्व सामान आहे ते आतमध्ये आहे त्या साईडला. तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहूयात. ह्या ठिकाणी आहे सुंदर अशी ही पाटी. त्यात दिलेलं आहे शाखा हेच माझे घर. सुंदर अशी ही पाटी आहे आणि ही खोली बंद आहे, पण त्याच्या बाजूला त्या दिघे साहेब वापरायचे तो टेलिफोन अजून तसाच आहे. पैसा कॉइन यूज ओनली वन पैसा कॉइन. खोली बंद आहे, पण आतमध्ये तर आपण खिडकीतून हे व्हिडिओ काढलेले आहे. पाहू शकतो सर्व अजून तसेच आहेत. सामान त्यांचा आतमध्ये खोलीत आहे. आता आपण पाहून आलेलो आहे आतमध्येतून. आपण आता आनंद आश्रम पण पाहिला आणि ठाण्याची दुर्गेश्वरी पण पाहिली आणि आपल्याला दोन्ही पाहायला भेटले. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला.